जन्मापूर्वी जसा होतास तसाच आज आहेस. जे जे विचार येतात ते तुझ्या समोर येतात, पण त्यांच्या मुळाशी तूच आहेस. हे हळूहळू लक्षात ठेवीत राहा. प्रत्येक अनुभवाच्या आधी तू आहेस. मागे मागे जा, मग तुला जे दिसते भासते ते रिकामे होईल. मी आहे हा अनुभव व्यक्ती नव्हे, तो व्यक्तच आहे. मग त्याला उपाय काय करणार? व्यक्तीला उपाय करता येईल, पण व्यक्ताला? मी आहे या जाणीवेचा भोग आला आहे तसाच जाणार. मी आहे हा अनुभव मला नव्हता हे मला कळते. तो मावळतो हेही मला कळते. मावळतो तो मी नव्हे. माझ्या सहवासाला ईश्वर राहू शकत नाही. जगात आपले हित व्हावे हा लाळघोटेपणा कसला घेऊन बसलास? मूर्खपणा आहे तो. या जगातील कुठल्याही गोष्टीचा विश्वास तुझ्या सहवासाला राहणार आहे काय? व्यक्तीला दोष देऊ नका. जे काय घडते तो कालधर्म आहे. कोणाही व्यक्तीला काही सत्ता नाही. काळ जसा बदलेल तशी व्यक्ती वाहून जाणार. जे आपले अधिक आवडते आहे त्याची गुलामगिरी करावीच लागते. मग तो नवरा असेल, बायको असेल किंवा देव असेल, हे ओळखा फक्त. तुम्हाला याच्यात हात घालता येणार नाही, बदल करता येणार नाही. माझ्याकरता जो रिझल्ट लागला आहे तो सर्वांसाठी तयार आहे, पण त्यांना माहीत नाही. कोणाच्या म्हणण्याप्रमाणे माझा धर्म नाही. माझा धर्म सिद्ध आहे, म्हणजे आयताच आहे. चित्ताचा चिंतन धर्म बंद नसतो. चिंतन धर्म प्राणाचा आहे. संस्कारांना मन म्हणता, पण मन म्हणून प्राण वाहतोय. त्यातून भाषा व त्यावर निर्वाह चालतो. प्राण म्हणजे गती, गती म्हणजे चैतन्य. मन म्हणजे भाषा वाहते, पण त्याचा स्वीकार करायचा नसतो. कुंडलिनी जागृती, षटचक्रे जागृत करणे ही सर्व प्राणाची क्रिया. यात तू कोण आहेस? स्वतःच्या सत्तेने हक्काने राहण्याचे असे तुझ्याकडे काय आहे? व्यक्तित्व खलास झाल्यावर चिंतनाची गरज काय? जन्मापूर्वी जसा होतास तसाच आज आहेस. मी आहे असे जे प्रत्येकाला प्रेम असते तीच मूळ माया, मूळ कल्पना आहे. वक्तशीरपणा पाळावा, पण त्याची गुलामगिरी नको. जन्मग्रंथी हाच तो ग्रंथराजा. ही जन्मग्रंथीच मी गिळली आहे. ईश्वर बुद्धी मूळचीच तयार असेल तर घोकंपट्टी केली पाहिजे काय?